यानंतरची बातमी मुंबईमधली आहे। काळा घोडा फेस्टिवल सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि याच फेस्टिवलमध्ये काळा घोडाचा इतिहास सांगणारी एक प्लेट पाहायला मिळते। या प्लेटवर काळा घोडाचा इतिहास सर्व भाषांमध्ये पाहायला मिळतोय आणि याच प्लेटवर ब्रेल लिपीत सुद्धा काळा घोडाचा इतिहास लिहिलेला आहे। या मागचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि ब्रेन प्लेट लावण्याचा हा नेमका काय त्यामागचं विजन होतं, कारण काय होतं हे जाणून घेतलंय अरविंद पुरंदरे यांची मुलगी रोहिणी पुंडे यांच्याकडून आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। प्लेट बसवलेली आहे कारण याचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे आपण जाणून घेणार आहोत। अरविंद पुरंदरे यांची मुलगी रोहिणी पुंडे आहे माझ्यासोबत। रोहिणी मॅम, खरं तर लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत। काळा घोडा महोत्सव म्हटल्यावरती एक वेगळाच लगेच अनुभव आपल्या डोळ्यासमोर येत असतो। दरवर्षी तुम्ही येत असता? हो नक्की, दरवर्षीचाच आहे आणि खूप उत्साह असतो इथे। यावर्षी आहे। बाबांनी यावेळी एक प्लेट आपल्या तयार केलेली आहे, ती म्हणजे ब्रेलमध्ये पाहायला मिळते। नेमकं काय या मागचं उद्दिष्ट आहे? उद्दिष्ट मुख्य म्हणजे असं आहे की RPG फाउंडेशनला प्रत्येक जी आपली पब्लिक प्लेसेस आहेत, पब्लिक प्रॉपर्टी आहे, जिथे आपल्याला पब्लिक मोठ्या संख्येने येत असतं, तिथे सर्वत्र लोकांना हे उपलब्ध व्हावे। तर हे ब्रेल ह्या भाषेत त्यांनी काळा घोडाची महत्त्व, काळा घोडा काय आहे ते हे ब्रेल ह्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला आहे। काळा घोडाची सुरुवात कधी झाली, काय नेमका इतिहास आहे यामध्ये लिहिलेला आहे। इथे येणारे जे स्पेशल मुलं आपण म्हणतो, अंध मुलं जी असतात, त्यांनाही ही माहिती व्हावी यासाठीची ही प्लेट खरं तर आपण समजू शकतो। यंदाचं 26वं वर्ष आहे। मागच्या अनेक वर्षांपासून आणि यंदाच्या वर्षामध्ये काय वेगळेपणा तुम्हाला पाहायला मिळालाय काळा घोडा फेस्टिवलमध्ये? वेगळेपणा नक्कीच काही ना काही नवीन स्टॉल्स आहेत आणि ही माझ्या बाबांची अरविंद पुरंदरे यांनी केलेली पाटी ही स्टेनलेस स्टीलमध्ये ब्रेल प्रिंटिंग केलेलं आहे आणि ही कालांतराने खराब न होणारी आहे, हे ह्याचं मुख्य विशेष आहे। सध्या जर पाहिलं तर काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, पण चांगला उत्साह जो आहे तो नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।